इंडिया टाइम्स न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। पाहूया शहरातल्या ठळक घडामोडी। ज्येष्ठ शिवसैनिक तथा विद्यमान शिवसेना नगरसेवक विकास हेमराज सोमेश्वर यांच्या माध्यमातून अंबरनाथ रेशनिंग कार्यालयाअंतर्गत असणाऱ्या अधिकाऱ्यांच्या अनागोंदी कारभाराबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करीत त्यांच्यावर गंभीर आरोप केले। तसेच सदर रेशनिंग अधिकाऱ्यांच्या उच्चस्तरीय चौकशीची मागणी देखील यावेळेस विकास हेमराज सोमेश्वर यांच्या माध्यमातून करण्यात आली। अंबरनाथ परिक्षेत्रातील रेशन दुकानदारांच्या समस्या मांडताना विकास हेमराज सोमेश्वर यांनी अंबरनाथचे शिधावाटप अधिकारी शशिकांत पाटसोते यांच्या माध्यमातून करण्यात आलेल्या अनेक संशयास्पद व्यवहाराची उच्चस्तरीय चौकशी करण्याबाबतची मागणी मुंबई तथा ठाण्यातील शिधावाटप नियंत्रक अधिकारी तसेच पोलीस प्रशासनाकडे करण्यात आली असून मागील काही महिन्यापूर्वी शिवसेनेचे नगरसेवक राजेंद्र वाडेकर यांच्या माध्यमातून करण्यात आलेल्या आंदोलनाअंतर्गत शहरातील सर्व रेशन दुकानांची चौकशी करण्याबाबतचे आदेश वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून प्राप्त झाले असताना देखील अंबरनाथ शिधावाटप अधिकारी शशिकांत पाटसोते यांच्या माध्यमातून केवळ 10 रेशनिंग दुकानांची चौकशी करण्याबाबतचा तसेच त्यापैकी 5 दुकानांना क्लीन चिट दिल्याबाबतचा गंभीर आरोप यावेळेस शिवसेना नगरसेवक विकास हेमराज सोमेश्वर यांनी केला। तसेच सदर बाबत मोठा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप देखील यावेळेस विकास हेमराज सोमेश्वर यांच्या माध्यमातून रेशन अधिकारी शशिकांत पाटसोते यांच्यावर करण्यात आला। परिणामी सदर अंबरनाथ रेशनिंग कार्यालयाच्या अनागोंदी कारभाराची उच्चस्तरीय पारदर्शक चौकशी करण्याबाबतची मागणी देखील यावेळेस विकास हेमराज सोमेश्वर यांच्या माध्यमातून प्रशासनाकडे करण्यात आली असून सदरबाबत यथायोग्य चौकशी न झाल्यास शिवसेनेच्या माध्यमातून अंबरनाथ रेशनिंग कार्यालयाविरोधात तीव्र जनआंदोलन उभारण्याचा इशारा देखील यावेळेस शिवसेना नगरसेवक विकास हेमराज सोमेश्वर यांनी प्रशासनाला दिला आहे। ब्युरो रिपोर्ट इंडिया टाइम्स न्यूज। गेल्या वर्षी 2025 जुलै सप्टेंबर या महिन्यामध्ये शिवसेनेचे नगरसेवक श्री राजेंद्र वाडेकर यांनी तक्रार रेशन डिपार्टमेंट विरोधात रेशन दुकानदार विरोधात तक्रार केलेली। त्या तक्रारमध्ये असं नमूद होता की अंबरनाथ शहरामध्ये काही विभागामध्ये धान्य अपुरा असतो किंवा धान्य पूर्ण भेटत नाही। रेशनिंग अधिकारी त्या रेशन दुकानदार सोबत त्यांचं साठगाठ आहे। तर त्यावर दुकानदार पाचपुते साहेबांनी माननीय श्री DCR साहेब यांच्या आदेशानुसार 59 दुकानपैकी फक्त 10 दुकानांवर त्या लोकांनी कारवाई केली। त्या 10 दुकानांमध्ये 5 दुकान त्यांनी निर्दोष दाखवलेत, 5 दुकान त्यांनी सस्पेंड केल्या। म्हणजे ओव्हरऑल नगरसेवकांची मागणी होती की पूर्ण अंबरनाथ शहरामध्ये आम्हाला लोकांना धान्य पुरेसा भेटत नाही। तर यांनी आपले अंबरनाथचे रेशन अधिकारी पाचपुते साहेब, असिस्टंट रेशनिंग अधिकारी खरात साहेब, तसेच रेशन इन्स्पेक्टर आपले खंडागले साहेब आणि अजून एक साहेब त्यांचं नाव मी तुम्हाला चौगुले साहेब, असे 2 RI आणि एक असिस्टंट रेशन ऑफिसर आणि रेशनिंग ऑफिसर असे 4 लोक मिळून प्रत्येक दुकानाची तपासणी त्यांच्या अनुषंगाने आपल्याकडे मागणी होती त्यावर त्यांना चौकशी करायची होती। तर त्यांनी चौकशी सगळ्या दुकानावर न करता फक्त 10 दुकानावर चौकशी केली। त्यामध्येही 5 दुकानदार त्यांनी निर्दोष दाखवल्या। असं शक्यच नाही की दुकानदार हा पूर्णपणे निर्दोष होऊ शकतो, पण त्यांनी त्यांच्याशी पैशाचा गैरव्यवहार करून या अधिकाऱ्यांनी राशन दुकानदारांना कुठेतरी पडद्यामागे लपवलेला आहे। तर त्यांची तक्रार मी आज माननीय DCR साहेबांना केली आहे, तसेच त्यांची तक्रार कंट्रोलर साहेबांना देखील केलेली आहे। जर या दोघांकडे योग्य तो न्याय आपल्याला मिळाला नाही तर यांची तक्रार मी अन्न नागरी पुरवठा माननीय श्री छगन भुजबळ साहेब जे मंत्री आहेत त्यांना करणार आहेत। आपली दुसरी मागणी अशी आहे की दुकानदारांना आम्ही विचारपूस केली असतात की बाबा दुकानदार तुम्ही माल कशा प्रमाणे का तुम्ही यामध्ये कमी धान्य देतायत, तर त्यांच्या असं म्हणणं की आम्हाला सगळ्यांना हप्ते द्यावे लागतात। रेशनिंग इन्स्पेक्टरला 1000 रुपये, रेशनिंग अधिकारीला 1000 रुपये, असिस्टंट रेशनिंग 1000 रुपये, DCR साहेबांना 1000 रुपये, कंट्रोलर साहेबांना 1000 रुपये असे त्यांचं म्हणणं आम्ही 1000 रुपये देतो। तर त्यांची चौकशी करण्यासाठी मी एकाला फोन लावला की तुम्ही त्यांना पैसे देतात का, तर त्याची व्हॉइस रेकॉर्डिंग माझ्याकडे आहे। ते त्यांनी स्पष्ट सांगितलं की या अधिकारीकडे आम्ही पैसे देतोय। गरज पडल्यास त्याची व्हॉइस रेकॉर्डिंग देखील मी मीडिया समोर आणणार आहे। माझी आज मीडिया मार्फत त्यांना असं मी सांगू इच्छितो की जे दोषी अधिकारी आहेत हे 4 चौगुले साहेब, खरात साहेब, खंडागले साहेब आणि आपले पाचपुते साहेब या 4 निलंबनची कार्यवाही व्हावी। तसेच जे दुकानदार राजेंद्र वाडेकर जी मागणी होती ते पूर्ण दुकानदाराची चौकशी व्हावी। पुन्हा एकदा माझी तीच मागणी आहे की पूर्ण दुकानदाराची चौकशी यामध्ये व्हावी आणि यामध्ये दोषी आढळल्यास सर्वांवर
योग्य ती कारवाई व्हावी. ब्युरो रिपोर्ट, कालांतर न्यूज, अंबरनाथ.